नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासचे प्रकरण 7वे खेळ आणि इतिहास याचा पुढील पाठ अभ्यासणार आहोत. मागील पाठामध्ये आपण खेळाचे महत्त्व, खेळाचे प्रकार याचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण जे भारतीय खेळ आहेत, बैठी खेळ आहेत किंवा आपण म्हणू शकतो की मैदानी खेळ आहेत याचा प्रकार पाहिला. तसेच जे खेळामधील जे प्रकार आहेत, उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की जे सांघिक खेळ आहेत किंवा जे आपल्या शरीराला लवचिकता आणतात किंवा जे आपण म्हणू शकतो की साहसी खेळ आहेत, या विविध प्रकारच्या शारीरिक कौशल्यामध्ये बदल असणारे साहसी खेळांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता पुढील पाठामध्ये आपण खेळाच्या ज्या विविध स्पर्धा आहेत यांचा अभ्यास करणार आहोत. तर पहा, खेळाच्या स्पर्धांना जगभरात मान्यता मिळालेली आहे. ऑलिम्पिक, एशियाड, दिव्यांग ऑलिम्पिक, क्रिकेट, विश्वचषक स्पर्धा, हॉकी, कुस्ती, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होत असतात. आपल्या देशात हॉकी, क्रिकेट हे खेळ लोकप्रिय आहेत. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. या शहराच्या म्हणू शकतो स्थानिक, शहरी, तालुका, जिल्हा, राष्ट्र, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय अशा स्पर्धा होत असतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंना क्षेत्रात उत्तम करिअर करता येत असते. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे संघाचे महानायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928 व 1932 मध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाचे खेळाडू होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की भारतामध्ये किंवा जागतिक पातळीवर विविध अशा स्पर्धा आहेत की त्या आपल्याला माहीत आहेत. उदाहरणार्थ ऑलिम्पिक, मिनी ऑलिम्पिक म्हणजे फक्त एशियामध्ये जी स्पर्धा घेतल्या तर एशियन स्पर्धा म्हटली जाते. तसेच दिव्यांग जे खेळाडू असतात त्यांना चालना देण्यासाठी दिव्यांग ऑलिम्पिक, क्रिकेटच्या खेळाचे क्रिकेट वर्ल्ड कप, हॉकी, कुस्ती, बुद्धिबळ यांच्या पण विविध प्रकारच्या स्पर्धा असतात. त्यामधील भारतामध्ये हॉकी आणि क्रिकेट खेळ हा विशेष प्रसिद्ध आहे. या खेळाच्या ग्रामीण पातळीपासून तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत स्पर्धांचे आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी होत असते. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की भारतामध्ये हे 2 खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्ही भारताचा जर राष्ट्रीय खेळाचा विचार केला तर भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. आणि हॉकीमध्ये सर्वांच्या समोर जे नाव येतं हॉकी म्हटल्यावर ते म्हणजे मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार असं म्हटलं जातं. त्यांचा जो 29 ऑगस्ट हा जो जन्मदिवस आहे हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. कारण त्यांच्या कारकिर्दीत भारताने 1936 मध्ये ऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये सांघिक क्षेत्रामध्ये हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकलेले होते. याआधी भारताने 28 आणि 32 यामध्ये सुद्धा हॉकी या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. अशा पद्धतीनं भारताचा जो हॉकीचा स्वर्ण काळ हा मेजर ध्यानचंद यांच्या काळात भेटला होता. म्हणून त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 1956 साली पद्मभूषण ह्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आता खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण हा एक महत्त्वाचा बाब आजच्या काळात आपण मानली पाहिजे. कारण 20व्या-21व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झालेले आहे. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यासारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणारे क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभरात एकाच वेळी केले जाते. ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षक सुद्धा या खेळाचा आनंद घेत असतात. उदाहरणार्थ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला. या जगभरात प्रेक्षकांनी खेळाचा अर्थकारण बदलून टाकलेले आहे. हौशी खेळाडू
शिकण्यासाठी सामने बघतात, प्रेक्षक मनोरंजनासाठी बघतात, कंपन्या जाहिरातीसाठी संधी म्हणून सामन्याकडे बघतात, प्रेक्षकांना सामने समजून देण्यासाठी निवृत्त जे खेळाडू येत असतात. अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो की खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झालेले आहे. आता खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे काय? उदाहरणार्थ क्रिकेट हा खेळ आजच्या जगामध्ये जर पाहिला तर 200 जगामध्ये जवळपास 200च्या आसपास देश आहेत. यातील फक्त 10 ते 12 देशमध्ये सुद्धा फक्त देशामध्येच हा खेळ खेळला जातो. परंतु आजकाल आपण दूरदर्शन आणि अन्य वाहिन्यांमार्फत जगभरात या खेळाचं प्रक्षेपण केलं जातं. त्यामुळे ज्या देशामध्ये हा खेळ खेळला जात नाही परंतु तिथलचे लोकांना तो पाहून आनंद मिळत असतो. जेव्हा भारत हा वर्ल्ड कपच्या फायनलला गेला होता त्यावेळी अनेक लोकांनी हा सामना पाहिलेला होता आणि अशा पद्धतीनं लोकांचा मनोरंजन म्हणून सुद्धा ह्या खेळाकडे पाहिले जाते. मोठमोठ्या कंपन्या आपल्या कंपनीच्यासाठी जाहिराती म्हणून या खेळाकडे पाहते. तर जे नवनवीन खेळाडू असतात ते नवनवीन खेळाडू शिकण्यासाठी या खेळाकडे पाहतात. तर निवृत्त खेळाडू ज्यांना खेळ समजत नाही त्यांना समजून सांगण्यासाठी आपण म्हणू शकतो कॉमेंटेटर या माध्यमातून खेळाची माहिती सांगत असतात. अशा पद्धतीनं हा जो खेळ आहे हा खेळ काय झालेला आहेत, विविध प्रकारचे खेळ काय झाले आहेत या इंटरनेट असू द्या, दूरदर्शन असू द्या, या माध्यमातून खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झालेले आहे. त्यामुळं खेळाडू काय होत असतात, प्रसिद्ध होत असतात, आपण ते पाहत असतो. अशा पद्धतीनं आपण म्हणतो की खेळ आणि खेळाडू हे काय झालेले आहेत आजच्या काळात अत्यंत प्रसिद्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर आता पुढचा मुद्दा आहे खेळाचे साहित्य आणि खेळणे. लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगबिरंगी विविध साधने उपकरणे असत त्यांना खेळणे म्हणत. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहे. ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार केली असत. प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आहे. शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव मृच्छकटिक असे आहे. मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी. तर कथा साहित्यसागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आहे. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे सुद्धा वर्णन आहे. या बाहुल्या कळ दाबल्यानंतर उंच उडत, काही नाचत तर काही आवाज करत असे त्यामध्ये उल्लेख आपल्याला सापडतो. तर खेळणे म्हणजे काय? तर खेळणे म्हणजे मुलांची करमणूक व शिक्षण देणारी रंगबिरंगी जे साधन असतं, उपकरण असतं त्याला खेळणे असं म्हणत. खेळणीचा वापर आज नाही तर पुरातन काळापासून केलेला आपल्याला सापडतो. पुरातन जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमध्ये सुद्धा याचा उल्लेख सापडतो. तर प्राचीन काळात जे हडप्पा जे संस्कृतीमध्ये उत्खनन केलं त्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या मातीच्या जे खेळणे होती याचा आपल्याला तिथं अस्तित्व असलेलं आपल्याला दिसून आलेले आहे. तसेच शूद्रकाचे एक नाटक आहे. या नाटकामध्ये मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी असा उल्लेख आपल्याला आढळतो. तर कथा साहित्यसागर या ग्रंथामध्ये विविध खेळ आणि खेळण्यांचा उल्लेख सापडतो. याच्यामध्ये विविध नाविन्यपूर्ण खेळणे आपल्याला तिथं पाहायला मिळतात. या खेळण्यांमध्ये आपण जर पाहिलं तर कळ म्हणजे बटन दाबल्यावर उंच उडणाऱ्या, नाचणाऱ्या, आवाज काढणाऱ्या बाहुल्यांचा उल्लेख त्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीनं भारतामध्ये आपण म्हणू शकतो की विविध प्रकारच्या ज्या बाहुल्या आहेत किंवा भारतामध्ये विविध प्रकारचे जे खेळ आहेत या खेळांचा आणि त्यांच्या साधनांचा फार मोठ्या प्रमाणात वापर झालेला आपल्याला पुरातन काळापासून दिसत आहे. तर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर ठकी नावाची जी बाहुली आहे ही बाहुली फार प्रसिद्ध होती. ठकी म्हणजे आपण म्हणू शकतो की रंगीत लाकडी बाहुली ही होती. अशा रंगीत बाहुल्या ज्या होत्या भारतामध्ये अनेक प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या आपण जे विद्यार्थी आहेत त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून शोधायचं. त्यामध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जी लाकडी बाहुली होती तर ठकी मारायची. ठकी नावाने ती फार प्रसिद्ध होती. अशा पद्धतीनं विविध प्रकारच्या प्रदेशामध्ये बाहुल्यांना काय काय म्हणतात हे तुम्ही काय करायचं इंटरनेटच्या माध्यमातून शोधून काढायचे. याचा पुढचा जो पाठ आहे म्हणजे जो अध्यापन मुद्दा आहे
खेळणे आणि इतिहास. तर खेळण्यामधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यावर प्रकाश पडतो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. महाराष्ट्रात दिवाळीत जी किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे, या मातीच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांची प्रतिमा ठेवतात. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या साहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचाच हा प्रकार आहे. तर जी खेळणे असते, खेळण्याचा उपयोग काय होतो, तर खेळणे आणि खेळ या माध्यमातून आपल्याला इतिहास समजतो, धार्मिक परंपरा संस्कृती कळते. त्या काळात खेळणीमध्ये कोणतं तंत्रज्ञान वापरलेलं आहे, त्यावरून तो प्रदेश किंवा देश त्या काळात किती प्रगतिशील होता याचा आपल्याला अभ्यास कळत असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जर संस्कृतीचा अभ्यास करायचा झाला तर दिवाळीत जे किल्ले बनवले जातात, या किल्ल्यामध्ये आपण विविध प्रकारचे किल्ले बनवून त्यामध्ये शिवाजी महाराज यांचे त्यांचे सहकारी यांचे आपण पुतळे बसवत असतो. यावरून आपल्याला महाराष्ट्राची जी कला संस्कृती आहे याचा आपल्याला अभ्यास या माध्यमातून कळत असतो. तर इटलीतील पोम्पेई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तदंती बाहुली सापडली. ही पहिल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. यावरून भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल अनुमान करता येतो. अशा रीतीने उत्खननात मिळालेली खेळणे ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्परांमध्ये संबंधावर प्रकाश टाकू शकते. आता खेळणीद्वारे इतिहास सुद्धा कळतो. तर भारताप्रमाणे इटलीमध्ये पोम्पेई हे शहर होते. हे शहर का झालं की ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हे शहर त्या जे निर्मित जी आपण म्हणू शकतो की लावरस आहे किंवा धूळ आहे, यामध्ये ते शहर गाडलं गेलं. आणि कालांतराने जेव्हा हे शहर आपण उत्खनन झालं तर त्या उत्खननामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे भारतातील पूर्वीच्या काळात सम्राट अशोकाच्या काळात ज्या पद्धतीनं हत्तीच्या जे आपण म्हणू शकतो की दात असतात, हस्तिदंत असतात, याच्यावर आता हे जे हस्तिदंत होते, या हस्तिदंतावर कोरीव काम करून बाहुली तयार करण्यात आली होती. आणि ही जी बाहुली होती, ही बाहुली आपल्या रोम येथे सापडली. आणि हे जी बाहुली होती इसवी सन 1च्या आसपास तिची निर्मिती झाली होती. म्हणजे आपण सांगू शकतो की भारत आणि इटली जी युरोप आहे यातील जे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत ते इसवी सन 1च्या काळातच आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं आपण जे आंतरराष्ट्रीय संबंधावर सुद्धा या खेळण्यांच्या माध्यमातून आपण प्रकाश टाकू शकतो. आणि अशा प्रकारे इतिहासाची माहिती आपल्याला या माध्यमातून कळत असते. त्यानंतर खेळाने संबंधित साहित्य आणि चित्रपट. तर खेळाचे जे मानवी जीवनामध्ये खेळ हे काय अविभाज्य अंग आहे. एक त्याची सहज प्रवृत्ती आहे, त्यामुळे खेळावर विविध प्रकारचे चित्रपटसुद्धा निर्माण झालेले आहेत. आणि त्याविषयी अनेक मोठ्या प्रमाणात साहित्याची म्हणजे पुस्तकांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचा आपण अभ्यास आता करणार आहोत. तर खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवीन ज्ञानशाखा आहे. खेळाशी संबंधित पुस्तके कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. व्यायाम या विषयावर कोश आहेत. खेळ या विषयावर वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वीच प्रसिद्ध झाले होते. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल साहित्य आपल्याला उपलब्ध आहे. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शनच्या वाहिन्या आहेत. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंच्या जीवनपट यावर काही हिंदी व इंग्लिश चित्रपट निर्माण झालेले आहेत. उदाहरणार्थ मेरी कॉम आणि दंगल. मेरी कॉम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्यपदक मिळवणारी भारतीय महिला मुष्टियोद्धा आणि होगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत. तर भारतामध्ये आता एक नवीन प्रकार रुजू होत आहे, तो म्हणजे खेळावर साहित्य किंवा पुस्तक निर्मिती. षटकार नावाचे जे पुस्तक आहे हे अशाच पद्धतीनं क्रिकेट या खेळावर अवलंबून आहे. तर आपण म्हणू शकतो की मल्लखांबावरून मराठीमध्ये एक पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो की एक साहित्याचा एक नवीन प्रकार म्हणून खेळाकडे पाहिलं जातं. चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या कालखंडातील भाषा, पेहरावा, सामान्य जीवन
या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. कोशांतर्गत वा वृत्तपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळाचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते. आता खेळाचा इतिहासाचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला खेळाविषयी विविध प्रकारची माहिती तुम्हाला सांगता येत असते. याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये करिअर करताना किंवा व्यावसायिक संधी म्हणून होऊ शकतो. यामध्ये आपण म्हणू शकतो की चित्रपट बनवत असताना चित्रपटाचा कालखंड, त्या कालखंडातील भाषा, पेहरावा, समाज जीवन याचा सखोल अभ्यास हा इतिहासाच्या विद्यार्थ्याला माहीत असतो. त्यामुळे चित्रपट निर्मिती करताना इतिहासाच्या तज्ज्ञांची आवश्यकता तिथे पडत असते. म्हणून इतिहास हा विषय सुद्धा काय आहे, एक आजच्या काळात तुमच्या करिअरची संधी आहे. तर अशा पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला संध्या उपलब्ध आहेत. तर संध्या कोणत्या तर पहा, खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटल्या तरी सुद्धा त्याचा निकटचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकाराची मदत घ्यावी लागते. खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्व निवेदन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. या तज्ज्ञांना खेळाचे इतिहास, मागील आकडेवारी, खेळाडूंचे विक्रम गाजलेले खेळाडू, खेळासंबंधी ऐतिहासिक आठवणी अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते. यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. दूरदर्शनवरून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्याद्वारे प्रत्यक्ष सामना चालू असताना प्रक्षेपण चालू असते. विविध वाहिन्यांमध्ये या खेळासंबंधी नोंदी ठेवणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळाशी संबंध असणाऱ्या वाहिन्या 24 तास सुरू असतात. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. खेळाच्या स्पर्धांमध्ये पंचांची आवश्यकता असते. पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. ही पात्रता प्राप्त केलेल्यांना पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते. सरकारी आणि खाजगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. खेळाडूंसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सरकार आणि खाजगी आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की खेळाची जी माहिती असते, आकडेवारी असते, खेळातील विक्रम असतात, गाजलेल्या खेळाडूंचे जीवनपट असतो, तसेच खेळाडूंचा जो इतिहास आहे मागे त्याची माहिती आजकालच्या ह्या जगामध्ये आवश्यक असते. कारण दूरदर्शनवरून विविध प्रकारचे खेळांचे प्रक्षेपण होत असते. काही प्रक्षेपण आपण म्हणू शकतो 24 तास वाहिन्या सुरू असतात. त्यामुळं त्या संबंधित आकडेवारी असणाऱ्या व्यक्तीला आजकाल फार महत्त्व आले आहे आणि अशा लोकांची या क्षेत्रामध्ये रोजगारासाठी फार मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झालेली आहे. अशा पद्धतीनं आजचा जो पाठ आहे या पाठामध्ये आपण खेळाचा इतिहास, खेळाचे विविध प्रकार, त्यांच्या स्पर्धा, खेळाचे व्यक्तीच्या जीवनातील महत्त्व आणि खेळाचा आपल्या जीवनामध्ये नोकरी संदर्भात किंवा व्यवसायामध्ये कसा आपल्याला उपयोग होऊ शकतो याचा आपण अभ्यास केला.